पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन येत असताना महादेव हा देखील एक मोठा खेळाडू आहे, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती अनेक सामने या ठिकाणी जिंकून दिलेले महादेव कदम पाहतोय आज या ठिकाणी मैदानावरती. प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय रायझिंग स्टार या टीमने. स्ट्राईकला असेल दीपक, नॉन स्ट्राईकला असेल महेश आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येईल महादेव कदम, जे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे, आज देखील आपल्या महाराष्ट्राची सेवा करत असताना हा खेळाडू आज क्रिकेटचं वेड या ठिकाणी या भूमिपत्र मैदानावरती त्याला घेऊन आलंय. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 32 प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, तसेच सर्व संघ मालकांचं या ठिकाणी मी मारुती चौरे रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी आपले सरसे स्वागत करतोय. चालू मॅच पाहतोय आपण SD लॉयन वर्सेस रायझिंग स्टार्स या दोन टीम मध्ये एक महत्वपूर्ण मॅच पाहतोय. नॉन स्ट्राईकला आहे महेश, स्ट्राईकला असेल स्ट्राईकला आहे दीपक आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येत आहेत ते महादेव. सुंदर चेंडू, परंतु तेवढाच सुंदर स्ट्रोक पाहतोय डाऊन द ग्राउंड. अतिशय सुंदर षटकार येतोय. आल्या या ठिकाणी षटकाराने स्वागत केलं या ठिकाणी दीपक याने. आणि या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील दीपक पेटवताना पाहतोय. दीपक काय बॅटिंग करतोय. स्ट्रेट हिटचा अतिशय सुंदर षटकार पाहिला आपण दीपक याच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पहा, बॉलच्या खाली परफेक्ट आला आणि या ठिकाणी बॅट आणि बॉलचा परफेक्ट मिलाब आणि चेंडू गेला सीमा रेषेबाहेर फरार. दीपक याच्या बॅटमधून आलेला हा अतिशय सुंदर षटकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आघात केलाय महादेव यांच्यावरती. दुसरा चेंडू असेल महादेवांचा दीपक याच्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती तर अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण त्या फिल्डरची. एक धाव कंप्लीट होईल, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे अच्छा दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे दीपक, नॉन स्ट्राईक एनला महेशला आपण पाहत आहे आणि आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ महाराष्ट्र शैलेश जाधव सरांना देखील पाहत आहे. तदनंतर आशिष चोरगे सर असतील. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मानद मॅच अजय ठरला होता. अजय या आपण विनंती असेल विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य बबलूजी पाडे साहेब या पण आपल्या शुभ असते आपण अजयला सामनावीराचा किताब आपण देतोय. फार चांगला खेळ अजयचा राहिला आणि आपल्या संघाला मॅच इथे मात्र जिंकून दिली. व्हेरी वेल प्लेड अजय, तुझ्या पुढील वाटचालीस तुला देखील फार सारा शुभेच्छा. दरम्यान अतिशय सुंदर स्ट्रोक येतो दीपक याच्या बॅटमधून. अलॉंग द कार्पेट मिड विकेट झोन मध्ये या ठिकाणी सुंदर चौकार आला. दरम्यान धावसंख्या होईल ती 12 धावा. अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण. SD लॉयन्स या टीमची शॉर्ट बॉल या ठिकाणी पॉइंटला पूल केलाय. चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. सुंदर चौकार येतोय दीपक याच्या बॅटमधून. काय फटकेबाजी झाली लाजवाब अफलातून. 4 बॉल मध्ये तब्बल इंडिव्हिज्युअल 16 धावेंवरती वैयक्तिक खेळत असताना दीपक याला पण पाहत आहे. काय फटकेबाजी, त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, अर्थात 16 धावेंवरती इंडिव्हिज्युअल वैयक्तिक खेळी करत असताना दीपकला आपण पाहत आहे. लाजवाब फटकेबाजी. मैदानाच्या चौफेरबाजी फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळामध्ये आहे आणि ते फटके आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत. लाजवाब. अतिशय सुंदर बॅटिंग, अतिशय सुंदर बॅटिंग करतोय. एक कॅल्क्युलेशन बॅटिंग करतोय दीपक. मेरिटने फलंदाजी करतोय. दरम्यान दीपक याच्या बॅट मधून येतोय अतिशय सुंदर स्क्वेअर कट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा 38 सर्कलला भेदून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर फरार. हा येतोय SPL चौकार. क्या बात आहे, काय फटका पण पाहिला. जशी काय जणू काय सफरचंदावरून सुरी फिरवावी तशाच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यावेळेला देखील उडवलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा फिल्डर होते त्या ठिकाणी आपली स्वतःची प्राण प्रतिष्ठा लावली 100% एफर्ट्स दिले. बघता बघता आपल्या संघासाठी तब्बल त्यांना धावा वाचवल्यात. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना षटक क्रमांक संपला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या जोडल्या गेल्यात. 22 धावा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशन मधील या ठिकाणी खेळाडूंनी आपल्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे मित्र शशिराज तोडकर, त्याचबरोबर सुनील पाटील हे देखील उंडाळी ग्रामीणमधील एक शांत संयमी खेळाडू असणारे आमचे मित्र यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि असंच क्रिकेटसाठी मित्रांनो योगदान द्या आणि तीच अपेक्षा असेल या सर्व मित्रांच्याकडून. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मी या ठिकाणी श्रवण सरांना यानंतरचं समालोचन करावं असं मी विनंती करतो. 22 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. काय फटकेबाजी आपण पाहिली. दीपकचं करावं तितकं कौतुक कमीचं, कारण की 3 चौकार 2 डबल 1 षटकार त्याच्या वाटमधून आलाय. इंडिव्हिज्युअल 22 या अंकावरती खेळत असताना स्ट्राईक एंडला महेशला आपण पाहता. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय. मिथून आलाय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. मिथुनचा पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताना दिशा दिल्या. दीपक स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहे. पहिल्या बॉल वरती एक चिकित्सिक आली. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जिवलग मित्र सुनील चाळके, रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडीचे कर्णधार या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. तर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सुनील. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याला आम्ही नेहमीच ओळखतो असे सुनील चाळके या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल खूप खूप आभार. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपण दुसरी ओव्हर घेऊन येताना पाहतोय मिथुन यांचा सामना करेल. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली आणि स्ट्राईक येईल. आपण पाहताय दीपकला विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू दीपक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक येईलला ऑन स्ट्राईक दीपक. पुन्हा एकदा दुसरा बॉल. मिथून स्विच हिट केलाय. रिव्हर्स अटॅक अफलातून दुहेरी आधी तलवार चालवत असताना स्विच हिट, सुपर हिट, देखना स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना धावा मिळतील 4 चौकार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहिला दीपक याच्या बॅटमधून. हा खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी, परंतु लाईन भटकलाय. चेंडू जातोय तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. फिल्डर आहेत, पाहूया काय होत आहे. हे शेवटच्या क्षणी अडवलाय आणि या ठिकाणी वाईट प्लस 2 धावा म्हणजे टोटल 3 धावा ऍड होतील या चेंडूवरती. लाईन लेन सर खूप महत्वाचे आहे. आपण क्रिकेटमध्ये ज्यावेळी क्रिकेट खेळतो किंवा तुमची पर्सनल लाईफ असो, आपल्या चेंडूवरती किंवा आपल्या लाईफवरती आपलं नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं आणि या ठिकाणी नियंत्रण ठेवावं लागेल मिथुन याला. असं 3 धावा जरूर मिळत एक्स्ट्राच्या रूपांतरात. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा आल्यात. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता एक चिकी सिंगल जरूर मिळते या बॉलवरती आणि सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल 32. त्या फिल्डरचं नाव आहे सोमनाथ नाईकवडी, एक लिजंड खेळाडू. चरणगावचे हे मार्गदर्शक, स्वतः संघ मालक असताना देखील आज क्रिकेटमध्ये 100% योगदान देताना पाहतोय सोमनाथ भाऊ नाईकवडी. या आपल्या 32 क्रिकेट असोसिएशनसाठी खूप मोठं योगदान असणारे हे व्यक्तिमत्व सोमनाथ नाईकवडी. तर या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर लाईव्ह कास्ट क्लॅरिटी पाहतोय. अतिशय सुंदर क्लॅरिटी. प्रत्येक चेंडू या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट सारखा आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर चेंडू, परंतु तेवढाच सुंदर स्ट्रोक पाहतोय आपण दीपक याच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय दीपक, एक मेरिटने फलंदाजी करतोय दीपक. आज नक्कीच थोडीशी संध्याकाळचं सत्र असताना देखील आज हा दीपक या ठिकाणी तळपताना पाहतोय. आता खूप वेळानंतर या ठिकाणी महेश स्ट्राईक वरती असेल.
पुढे तेवढाच कसलेला गोलंदाज मिथून पाहतोय. यस मारुती सरांनी जसं सांगितलं की संध्याकाळचा सत्र आहे, शेवटचा सामना असेल साखळी सामन्यातील आणि हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल बहुतेक. हा येतो एक सुरेख असंच देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात मात्र यश आलंय. यस अतिशय सुंदर फिल्डिंग पाहतोय आपण महादेव कदम यांची. मी मुंबई पोलीसमध्ये का भरती झालो याचं उत्तम उदाहरण देत या ठिकाणी ॲथलेटिक्स फिल्डिंग करताना पाहतोय महादेव. एक जम्पिंग फिल्डिंग करताना आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देताना पाहतोय महादेव कदम. दरम्यान 2 ओव्हरची सांगता होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 35 धावा, 35 रन्स. SD लॉयन्स या टीमची धावसंख्या होईल 35 धावा आणि महत्वपूर्ण ओव्हर घेऊन येतील ते तिसरी. यस आपली वैयक्तिक पहिली आणि संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येईल विकास. नक्कीच थोडासा धावांचा वेग वाढलेला असताना धावाला ब्रेक लावावा लागेल विकास याला. आपल्या संघाचा विकास करतोय का पाहूया विकास. यस सर, पाहिलं तर दोन्ही संघाला महत्त्वाची अशी मॅच आहे. एक संघ एक सामना हरून इथपर्यंत पोहोचलाय, तर दुसरा संघ एक सामना जिंकून या ठिकाणी पोहोचलाय. दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती असेल, कारण पाहिलं तर टोटल 5 सामने खेळायचे आणि 5 सामन्यामधील दुसरा सामना दोन्ही संघांचा चालू आहे. यस मैदानामध्ये काय होत आहे या ठिकाणी लाईट्स ऑन होत आहेत. या ठिकाणी रनआउटची विकेट प्राप्त करत आहेत रायझिंग स्टारचे खेळाडू. थोडीशी चूक मैदानामध्ये आणि एक दीपक अतिशय इन्फॉर्म बॅट्समन आउट होताना पाहतोय. नक्कीच या कॉलची गरज होती का चुकीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन. त्यामुळे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विकेट्स क्रिकेटची ज्याला आपण आत्महत्या मानली जाते आणि तीच आत्महत्या करताना पाहतोय आपण दीपक. कुठेही ही धाव नव्हती, मात्र ती धाव घेण्याचा प्रयत्न केला. तू ये मी ये, तू मी ये असं करण्याच्या नागे कुठेतरी खराब असं कॉलिंग पाहायला मिळालं 2 फलंदाजीच्या मध्ये. आणि आत्महत्या क्रिकेटमध्ये जसं म्हटलं तसं आत्महत्या केली की काय दीपकने आपल्या संघासाठी म्हणावं लागेल. यस सर नक्कीच. आणि आता दीपक याची जागा घेण्यासाठी येतोय तो विनायक. गोलंदाजी मार्क वरती आहे तो विकास. राईट टर्म द विकेट मारा करेल विकास. थोडासा या ठिकाणी आडवा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता महेश याचा, त्याचा तो पॉप्युलर शॉट आहे आणि थोडासा या ठिकाणी स्लोवर चेंडू होता, त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित चेंडू आलेला नाहीये, त्यामुळे फक्तच 2 धावा मिळत आहेत. यानंतर नक्कीच चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न असेल महेश आणि विनायक याचा, परंतु तेवढा चाणक्य गोलंदाज पाहतोय आपण विकास. नक्की सर, पाहिलं तर विकासने कुठेतरी आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक चौकार नक्की झाला, त्यानंतर सुरेख असं षटक हाताळलंय विकासने कुठेतरी अंकुश लावलाय की काय SD लायन्स या संघाच्या धावसंख्येवर. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते विकास याच्याकडून. यस हा शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं फंबल होत आहे, तर कॅच ड्रॉप होते. दरम्यान फक्त एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि स्ट्राईकला असेल तो एक इन्फॉर्म बॅट्समन ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली, तो विनायक, जो गोलंदाजी देखील अतिशय सुंदर करतो. आज या टीम मध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची निवड झाली आणि तशीच या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल विनायक याला. आणि तेवढाच हुशार गोलंदाज आपण पुढे पाहतोय विकास. राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने निघालाय विकास. नक्कीच थोडासा थांबवतोय. या ठिकाणी रनअप चेक झाल्यानंतर स्वतःला थांबवणं खूप गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी एक चांगला निर्णय आपण पाहतोय विकास याचा. पुढचा चेंडू विनायक याच्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा ग्लान्स केलाय, चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. फक्त एक धाव या चेंडूवरती प्राप्त होत आहे आणि चांगली गोलंदाजी विकास याची. नक्कीच पाहिलं तर अक्षरशः SD लायनच्या फलंदाजाच्या पायामध्ये या गोलंदाजाने आकडून ठेवले, बेड्या ठोकल्यात की काय. क्रिकेटमधला शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र म्हणतात, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू टाकण्यात यश आले आतापर्यंत विकास याला. सुरेख अशी गोलंदाजी. चांगला चेंडू, कौतुक करावं तेवढं थोडं असेल सर. चेंडूवरती हळूवारपणे बोट फिरतायत, एक्स्ट्रा एफर्ट न लावता गोलंदाजी करतोय विकास. फक्त लाईन टू लाईन गोलंदाजी, थोडंसं व्हेरिएशन,
कारण स्लोअर चेंडू खूप कारगर साबित होताना पाहिलंय मी सकाळपासून या विकेटवरती, आणि तशीच गोलंदाजी करताना पाहतोय आपण विकास. नक्की सर, पाहिलं तर या मॅचमध्ये आतापर्यंत DJ मॅडी यायची संधी अजूनपर्यंत तरी आली नाही. चौकार षटकार आला तर मॅडी आपला DJ मॅडी तर तयार आहेत. आई एकविरा साऊंड आपण सकाळपासून सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकतोय. आणि कॅमेरामॅन ओम साई MTC 512 आपले रोशन सर आणि ओमकार सर यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अत्यंत क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेरे आपल्याला या 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व 5मध्ये पाहायला मिळते. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 40 धावा. यस, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल 41 धावा. सर, या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर आयोजन नियोजन आम्ही पाहिलंय, आणि खूप वर्षापासून तुम्हाला किंवा अमित असो, बबलू पाटील असो, सचिन चव्हाण असो, तात्या मराठे असो, ही सर्व कंपनीला आम्ही खूप वर्षापासून ओळखतो. जवळजवळ 15 ते 17 वर्षापासून या सर्व खेळाडूंना आम्ही पाहिलंय, आणि एक क्रिकेट वेडे सर्व खेळाडू, आणि त्यांनी ही स्पर्धा आज यशस्वी करताना पाहतोय. तर सामना कृपया स्पीडअप घ्या. बॅड लाईटचं अपील या ठिकाणी चालणार नाही आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी खिलाडू वृत्तीने खेळा मित्रांनो. बॅटिंग करणारी टीम असो किंवा फिल्डिंग करणारी टीम असो. आणि 4थं षटक घेऊन येईल तो महादेवांच्या गोलंदाजीवरती चढवलेला हा पहिल्या चेंडूवरती हल्ला पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून विनायकीच्या बॅटमधून आलेला हा सुंदर षटकार पाहिला. यस सर, पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर जो महादेव शेडगे आहे ना, शेडगेवाडी गावामध्ये क्रिकेट ज्याच्या माध्यमातून रुजू झालं, जे रोपटं लावलं क्रिकेटच्या, अगदी छोट्या मोठ्या खेळाडूंना क्रिकेटचं वेळ कोणी लावलं असेल तर तो हा गोलंदाज महादेव शेडगे आहे. कारण पाहिलं तर शेडगेवाडी क्रिकेट जिवंत ठेवलं तो हा खेळाडू महादेव शेडगे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यस, सुंदर बॅटिंग करताना पाहतोय. दरम्यान मैदानावरती विनायक थोडासा या ठिकाणी बॉडीपासून लांब असलेले चेंडू थोडासा रूम मिळाला, आणि चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर चौकार पाहिला आपण विनायकाच्या बॅटमधून. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की विनायक जो अष्टपैलू खेळाडू म्हणून या टीममध्ये निवड झालेली आहे, कारण याची आपण बॅटिंग पाहिली किंवा गोलंदाजी पाहिली तर अतिशय सुंदर गोलंदाजी देखील करतो, आणि फलंदाजी देखील अतिशय सुंदर करणारा हा विनायक आज मैदानावरती अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहतोय. महादेवांच्या पहिल्या चेंडूवरती आपण डीप स्क्वेअर लेगला षटकार पाहिला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर चौकार पाहिला. हा काय असेल पाहूया. हा देखील कॅचचा चान्स होता. चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने. चांगला बॅकअप आपण महादेव कदम यांचं पाहतोय. अतिशय सुंदर बॅकअप पाहतोय महादेव कदम यांचं. नक्कीच 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. यस, बीमरसाठी या ठिकाणी थर्ड अंपायरसाठी कॉल असेल. थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेकिंगसाठी यायचं आहे. 3रे पंच नक्कीच बीमरसाठी आपल्याला कॉल आलाय. यस, इट इज अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये. चेंडू खाली लँड होत होता, त्यामुळे या ठिकाणी अंपायरचा चांगला कॉल पाहतोय आपण. अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहतोय विनायक. महादेव यांच्यावरती चढवलेला हल्ला पाहतोय. नक्कीच कमबॅक करावं लागेल सर महादेव याला. एक लिजंड खेळाडू आहेत शेडगेवाडी गावचे. हा स्लोवर चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न
त्या ठिकाणी गणेश शेटके आहेत, चांगली फिल्डिंग, यस डायरेक्ट थ्रो आणि यस इट इज आउट. कौतुक करावं तेवढं थोडं असेल गणेश शेटके यांचं. वाकुडे गावचं हे एक लिजंड खेळाडू गणेश शेटके डायरेक्ट थ्रो केला आणि या ठिकाणी एक मोठी विकेट प्राप्त केली, एक रन नक्कीच वाचवली. आणि एक अटॅकिंग फिल्डिंग पाहतोय आपण गणेश शेटके यांची. बॅट्समन लगेच या प्लीज, आपण लगेच यायचं आहे. यस यानंतरची होणारा जो एक सामना बाकी होता, अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी, हा सामना उद्या सकाळी ठीक 8 वाजता सुरू होईल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे आणि जरा स्पीडअप घ्यायचा. दोन्ही संघाला विनंती असेल, कारण पाहिलं तर बॅड लाईटचा सामना मात्र करावा लागेल. नवीन फलंदाज विवेक साठे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे महादेव सर. महादेव शेडगे पाहिलं तर एक लेजंड खेळाडू, अनुभवाचा कस मात्र लावावा लागेल. पंचांचा इशारा काय येते पाहावं लागेल. इट्स अ फ्लेअर. पंचांचा इशारा अजूनपर्यंत आला नाही, म्हणजेच डॉट डिलिव्हरची होते या ठिकाणी समाप्ती. राईट आर्म राऊंड विकेट निघालाय महादेव विनायक साठी. सुंदर चेवडी चेंडू, परंतु तेवढाच सुंदर स्ट्रोक पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, विनायकाच्या बॅट मधून येतोय शेवटच्या चेंडूवरती. हा अतिशय सुंदर षटकार डाऊन द ग्राउंड. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि या ठिकाणी पुल केला, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग च्या डोक्याच्या वरून. हा आलेला महत्वपूर्ण षटकार. थँक्यू डीजे. तर या स्पर्धेसाठी आज 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 61 धावा. तर या आजच्या स्पर्धेसाठी आपण दिवसभरामध्ये सुंदर समालोचन ऐकलत. यस अध्यक्ष, या स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय बबलूदादा पाटील कुठे असतील तर कृपया व्यासपीठावर या. सन्माननीय बबलूदादा पाटील, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया व्यासपीठावर या. 60 धावा पाहिलं तर 4 षटकांमध्ये 60 धावा पाहिलं तर सर आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या एच डी लायन्स या संघाने पाहिलं तर सकाळच्या 17 पासून 30, 40, 45, 38, 32, 34 अशी धावसंख्या आपण पाहिली होती. मात्र जसा जसा दिवस मावळला आणि शेवटची मॅच आली आणि या 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आणि 5व्या पर्वातले पहिल्या दिवसातील हायएस्ट स्कोर 60 धावा एच डी लायन्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. 60 धावा, 61 धावांचं आव्हान असेल, 24 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान असेल. चला लगेच रायझिंग स्टार आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सर नक्कीच, कारण मी सकाळपासून ऐकलंय की भूमिपुत्र हे ग्राउंड संध्याकाळी चेंडू ट्रॅव्हल होत नाहीयेत असं मी खूप ऐकत आलो आहे. परंतु आज हे सर्व या ठिकाणी दावे फेल ठरवले आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी 60 धावा कुटण्यामध्ये रायझिंग स्टार हा संघ या ठिकाणी यशस्वी झाला. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मानला जातो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील बॉल ट्रॅव्हल होऊ शकतात. त्यामुळे अजून सामना संपलेला नाहीये. नक्कीच रायझिंग स्टारचे खेळाडू देखील अतिशय सुंदर या ठिकाणी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामध्ये गणेश शेटके असतील, त्यांचे सर्व खेळाडू अतिशय सुंदर बॅटिंग लाईनअप असलेला हा तगडा टीम रायझिंग स्टारचे 2 खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. येस सर, पाहिलं तर महादेव कदम आणि शैलेश महिंद ही जोडी रायझिंग स्टारमध्ये पाहिलं तर क्रिकेटमधील अनेक खेळाडू, अनेक बॅट्समन या 32 शिराळामध्ये अनेक फलंदाज, जसा आपण उल्लेख केला, गणेश शेटके असतील, महादेव कदम असतील, शैलेश महिंद, चेतन पाटील, त्यानंतर संघमालक स्वतः सोमनाथ नायकोडी हे देखील हार्ड हिटर सारखे पाहिलं तर 8व्या नंबरपर्यंत फलंदाजी रायझिंग स्टार या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान त्यांच्यासाठी अवघड नसेल, कारण त्यांच्याकडे देखील तगडी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विजय भाव, कारण आपण आता देखील चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिलंय.
त्यामुळे नक्कीच सामना शेवटपर्यंत जाणार यामध्ये शंका नाहीये. सामना स्पीडअप घ्यायचा आहे. एसटी लॉयन्स कर्णधार आणि सर्व खेळाडू आपण टाइमपास करायचं नाहीये मित्रांनो. स्पोर्ट्समन स्पिरिटने आपण सामने खेळायचे आहेत, कारण संध्याकाळचं सत्र आहे. कोणत्याही टीमवरती आपण अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे, कारण खूप मोठं स्टेज आहे. या स्टेजवरती आपण स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवणं खूप गरजेचं असतं आणि तसंच स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवावं लागेल. पहिली ओव्हर घेऊन येईल तो अजय जाधव. सामना करतोय शैलेश. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा डाव्या इष्टीच्या बाहेर असलेला चेंडू. पंच शशी साटम सर व्हाईट बॉलचा इशारा करतील. वन बाउन्स या ठिकाणी वॉर्निंग देखील देतील. यस सर, पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर अजय जाधव अनेक वर्ष मानेवाडी क्रिकेट संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहिलं तर शैलेश मैन शिर्शी गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष त्यांनी आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी क्रिकेट गाजवलेलं आपल्याला पाहायला मिळते. यस सर, आणि त्याच नावाचं या ठिकाणी प्रदर्शन करताना पाहतोय आपण शैलेश. थोडासा बॅकफुटवरती जाऊन या ठिकाणी शैलेशच्या बॅटमधून अतिशय सुंदर स्क्वेअर कट पाहिला. दरम्यान या चेंडूवरती 3 धावा ॲड होतील रायझिंग स्टार्स या टीमच्या खात्यामध्ये. टोटल धावसंख्या होईल यस 4 धावा. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून धावा येताना आपण पाहिल्यात. अजय याचा पुढचा चेंडू. दरम्यान सुंदर स्ट्रोक येतोय महादेव यांच्या बॅटमधून. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून महादेव यांच्या बॅटमधून आलेला हा SPL षटकार. यस सर, महादेव कदम याच्याकडे देखील क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. कारण पाहिलं तर याच ग्राउंडवर मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर खैराने यांच्याकडून या ठिकाणी सातत्याने आपल्याला प्रॅक्टिस करताना, सराव करताना महादेव कदम या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतो. यस, चाबुक स्ट्रोक येतोय महादेव कदम यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय. थोडासा शॉर्ट बॉल होता या ठिकाणी. जशी शिवरायांची तलवार फिरते ना, तशी या ठिकाणी तलवार महादेव याची फिरली आणि या चेंडूवरती 4 धावा ॲड झाल्या या ठिकाणी रायझिंग स्टार या टीमच्या खात्यामध्ये. अतिशय सुंदर बॅटिंग. आपल्याला नावाला साजेशी बॅटिंग करताना पाहतोय महादेव कदम. एक आयकॉनिक खेळाडू या टीममध्ये मला का दाखल केले याचं उत्तम उदाहरण देताना पाहतोय महादेव कदम. एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याला आपण ओळखतो, कारण फिल्डिंग देखील पाहिली, गोलंदाजी देखील अतिशय सुंदर करतात. आणि आज फलंदाजीमध्ये आपले क्लास दाखवताना महादेव कदम. मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेला हा आपला अभिमान महादेव अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान थोडासा या ठिकाणी शॉर्ट बॉल होता, चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. यस, अतिशय सुंदर चौकार येतोय महादेवाच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. सर काय सांगाल या बॅटिंग विषयी. नक्की सर, पाहिलं तर तोडीस तोड, एक तेरी एक मेरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर अभिजित अनिकेतच्या बॅटमधून जसे चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत होते, तसेच चौकार षटकार आता महादेव कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि आपण TV स्क्रीनवर नक्कीच पाहू शकता. सेल्फी पॉईंट 32 शिरा प्रीमियर लीग 2024 पर्व 5व्या आणि 5व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. आणि या 5व्या वर्षी काहीतरी आगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळतोय. सेल्फी पॉईंट आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला आहे. नक्कीच सर, कौतुक करावं तेवढं थोडं असेल या सर्व कमिटी मेंबर्सचं, कारण एक आगळं वेगळं नियोजन आम्ही पहिल्यापासून पाहत आलोय. आणि आम्ही कराड तालुक्यातील असताना देखील एक अभिमानास्पद गोष्ट मी बबलू पाटील विषयी सांगेन, कारण एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक खेळाडू म्हणून बबलू पाटील याला आम्ही खूप वर्षापासून ओळखतो. आणि त्याच्याच माध्यमातून ही स्पर्धा आज उभी राहताना पाहतोय. दरम्यान पहिल्या ओव्हरचे होते सांगता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 19 धावा. अतिशय सुंदर कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहतोय रायझिंग स्टार्स स्पोर्ट्स या टीमचं. यस सर, पाहिलं तर 18 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. त्याला स्पीडअप करत आहे SD लायन्स संघ, कारण लाईट कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते. अंधाराचा कुठेतरी एक प्रभाव पाडता येईल, कारण आपण बॅटिंग केली, समोरच्या संघाला देखील बॅटिंग करायची आहे. महेश अँड कंपनी, महेश त्याचबरोबर विनायक, आपण सामना स्पीडअप घ्यायचा आहे.
Yes, आपल्याला sir. पॅनलाइज केलं जाईल. कृपया आपण टाइमपास करू नका मित्रांनो. आपण स्पोर्ट्समन स्पिरिटने खेळा, कारण तुम्हाला आम्ही खूप वर्षापासून ओळखत आहोत. त्यामुळे आपल्यात सर्व टीम आहे, त्यामुळे कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची आपण सर्वच खेळाडूंनी दक्षता घेतली पाहिजे. आपला नॅचरल खेळ दाखवा मैदानामध्ये. यस मारुती सर, आयोजकांकडून आपल्याला कॉल आहे. जर 10 मिनटं सर, 10 मिनटं शिल्लक आहे त्यांच्या भात्यातील, आणि त्याच्यामध्ये जर 18 चेंडू जर यांनी 18 चेंडू हाताळले नाहीत तर नक्कीच पेनल्टीला कुठेतरी सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. अनिकेत नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून तर सुरेख असे फटके आले. यष्टी रक्षकाकडून कुठेतरी चूक होताना पाहायला मिळते. विक्रम पाहायला मिळतो यष्ट्यांच्या मागे आपल्याला. सर नक्कीच कॅच सुटलाय की मॅच सुटले यांना जर आपण पाहू शकाल, कारण एक मोठ्या खेळाडूचा या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. इनसाइड एज लागली होती, थोडासा चान्स होता, परंतु हा चान्स घेणं खूप गरजेचं होतं, परंतु थोडंसं बॅड लाईट होताना पाहतोय. अनिकेतचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, परंतु जास्त बाहेर गेलेले चेंडू. यस रुपेश सर व्हाईट बॉलचा इशारा करतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शशी साटम सर आणि त्यांची सर्वच या ठिकाणी पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी पंचांची भूमिका अचूकपणे पार पडत असताना हे सर्व पंच. दरम्यान अनिकेतचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु थोडासा बाहेर गेलेले चेंडू या ठिकाणी यस व्हाईट बॉल देतील. यस संदीप पाटील, बबलू दादा कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर आपण यायचं आहे. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील, बबलू दादा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण Yes, व्यासपीठावर या. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू जातोय तो थर्ड मॅन रिझ मध्ये. अतिशय सुंदर चौकार येतोय. नशिबाचा चौकार नक्कीच म्हणावं लागेल, कारण आज या ठिकाणी नशीब देखील महादेव यांच्या बाजूने आहे. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, असंच या ठिकाणी प्रदर्शन पाहतोय महादेव कदम आणि रायझिंग स्टार्स या टीमचं. यस व्यासपीठावर पाहिलं तर सकाळपासून आपण ज्यांचा सुमधुर आवाज ऐकत होतात बदलापूर परिसरातून बिलॉंग करतात, आणि आज या आपल्या नवी मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या या नवी मुंबई क्रिकेटवर भूमिपुत्र मैदानावर आपल्याला आपल्या सुमधुर वाणीतून खेळवत ठेवलं. असे आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके श्रवण धुमाळे सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत, तर त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. नक्कीच सर, अतिशय सुंदर आपण समालोचन ऐकलं तर श्रवण धुमाळ सर असतील, त्याचबरोबर आशिष आमचे बंधू मित्र आशिष चोरगे हे देखील असतील. अतिशय सुंदर समालोचन करताना पाहतो आशिष. दरम्यान मोठी विकेट प्राप्त होते मैदानावरती, एक मोठा मासा गळाला लागतोय. अतिशय सुंदर समालोचन या ठिकाणी आपण श्रवण यांचं पाहिलं ऐकलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा एक नवोदित समालोचक श्रवण धुमाळ. त्याचबरोबर आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे बंधू मित्र, आमचा लहान बंधू आशिष चोरगे याचा आवाज आपण परवा देखील ऐकणार आहोत. त्याने देखील अतिशय सुंदर समालोचन केलं, त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आशिष, तुला वैयक्तिक माझ्याकडून देखील तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नक्कीच यशाची उंच शिखर तू गाठत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय सुंदर मॅच पाहतो आपण मैदानावरती. अनिकेतची अतिशय सुंदर गोलंदाजी, राईट मोर द विकेट, एक तिकट मारा, लाईन टू लाईन गोलंदाजी, कोणताही एक्स्ट्रा रूम न देता गोलंदाजी करताना पाहतो अनिकेत. अतिशय सुंदर गोलंदाजी, चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने. अतिशय सुंदर चौकार येतोय, आले आले अतिशय सुंदर चौकाराने स्वागत केलंय. त्या याला या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष बबलू पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व बबलू पाटील याला नेहमीच या ठिकाणी साथ देणारा हा त्याचा पाठीराखा अमर मराठे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब बबलू पाटील यांच्या हस्ते देण्यात येतोय. दरम्यान शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जातोय, फिल्डर आहे आणि या ठिकाणी 1-2 तिसऱ्या अटॅम्प मध्ये या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. सर म्हणतात ना, पकडो कॅच जीतो मॅच.
ही कॅच सोडली की मॅच सोडली म्हणावं लागेल, कारण महत्त्वाचा असा खेळाडू आहे आणि त्याची कॅच सोडणं कितपत महागात पडू शकतं सांगता येत नाही. चला स्पीडअप करा, शेवटची मॅच आहे, जरा स्पीडअप करायचं आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. म्हणजे अजून देखील 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. अजून देखील रायझिंग स्टार 3964 या संघाला सोमनाथ नायकवडे आणि चेतन पाटील यांच्या मालकीचा हा संघ. सर्जेराव पाटील या तिकडी त्रिकूट आपण पाहतो, ज्या ज्या वेळेस 32 शिराळा असतं त्या त्या वेळेला आपण सोमनाथ नायकवडे, चेतन पाटील आणि सर्जेराव पाटील या तिघांचं त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतं. सर नक्कीच त्रिमूर्ती म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच ओळखतो. आम्हाला ओपन क्रिकेटमध्ये देखील आपण सोमनाथ नायकवडे सर असतील, त्याबरोबर विजय यादव सर असतील, यांची टीम देखील आम्हाला ओपन क्रिकेटमध्ये चान्स देताना आम्ही त्यांना नेहमीच पाहतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर आयोजन नियोजन पाहतोय. या ठिकाणी अपील केली जात आहे, परंतु यस इट इज आउट. शेवटी क्षणी विचार करून या ठिकाणी निर्णय दिला जातोय आणि एक मोठी विकेट प्राप्त होते. यस काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचा मलिंगा म्हणून ज्याला आपण ओळखतो, आल्या आल्या या ठिकाणी मलिंगाने या ठिकाणी ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. एक महत्वपूर्ण मॅच मध्ये, महत्वपूर्ण ओव्हरमध्ये महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून देतोय हा मलिंगा. मानेवाडी गावचा हा उगवता सितारा. आज नक्कीच अनेक संघामध्ये आपण साइड आर्म ॲक्शनचे गोलंदाज पाहतो, त्यामध्ये आपण वाकुर्डे टीममध्ये देखील आज तो विजय पावले यांच्या टीममधून खेळत असलेला विनो हा देखील माझा मित्र आहे आणि माझा आवडता गोलंदाज म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो. हा देखील साइड आर्म ॲक्शन गोलंदाजी करतो. त्याचबरोबर आमचे मित्र, जीवलग मित्र बबलू पाटील अध्यक्ष हे देखील साइड आर्म गोलंदाजी करताना पाहतो. त्याचबरोबर हा गोलंदाज देखील साइड आर्म ॲक्शनने गोलंदाज मलिंगा ॲक्शनने गोलंदाज करताना पाहतो. अतिशय सुंदर गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, एक मेरिट क्रिकेट. यस डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी विकेट प्राप्त होते. काय होत आहे मॅच मध्ये या ठिकाणी ब्रेक थ्रू, एक ट्विस्ट निर्माण होत आहे. हॅलो हॅलो सर, पाहिलं ना, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतः LED स्टंप्स आपल्या या 32 शिराळा प्रीमियर लीग 2024ला आपले सन्माननीय अध्यक्ष बबलू पाटील आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजून देखील आपल्याला स्टंप चमचम चमचम करताना पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस डायरेक्ट हिट लागतो ना, त्या त्यावेळेस नक्की स्टंप चमकेल. आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला LED स्टंप वापरण्याचा मान कोणत्या असोसिएशनला असेल तर तो म्हणजे आपल्या 32 शिराळा. म्हणूनच तर सर म्हटलं जातं की नाद निराळा आणि 32 शिराळा. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या सर्व कमिटी मेंबर्सचं, आणि अभिमान असेल माझा मित्र बबलू पाटील या मित्रावरती, कारण एक भव्य दिव्य आयोजन पाहतोय या 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खेडेगावातून आला आणि या ठिकाणी आज साता समुद्र पार या ठिकाणी आपल्या नावाचा डंका गाजवताना बबलू पाटील, आणि मॅच मध्ये या ठिकाणी एक मोठी विकेट प्राप्त करतोय हा गोलंदाज गणेश माने. मानेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला आपण नेहमीच ओळखतो असा गणेश माने, एक मानेवाडी गावचा मलिंगा म्हणून ज्याला ओळखतो, आज महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय गणेश माने. सर नक्कीच या सामन्यामध्ये पाहिलं तर मानेवाडी गावचे 3 सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तसेच भरपूर सारे सितारे देखील आहे. शिरसटवाडी गावचे असतील, अनेक गावातील सितारे, एक एक हिरा प्रत्येक गावामधील गिन चुनून संतोषजी शिरसाट आणि कुलेशभाऊ तरे यांनी आपल्या संघामध्ये स्थापन केलेत. तसेच समोर देखील तसेच हिरे झोरी देखे झोरी रंग बदलता आहे, आणि हिऱ्याला जसा खड्डा पाडून देव पण येत, दगडाला जसा चिनी मारून आपण देव पण येतो, तसंच एक एक खेळाडूला घडवताना येत संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. येस सर नक्कीच. आणि हे सर्व कष्ट आज बबलू पाटील यांच्या या ठिकाणी अथक कष्टातून ही स्पर्धा साकार झाली, आणि या कष्टामुळे हे खेळाडू आज घडताना आम्ही पाहतोय. कारण सर 10 वर्षापूर्वीचं जर क्रिकेट आपण 32 शिराळामधील पाहिलं असेल तर आम्ही तेव्हा ओपन क्रिकेट खेळत होतो. आम्ही कराडवरून यायचो आणि तुमच्या गावाच्या आसपास आम्ही टीम बनवून क्रिकेट खेळायचो. त्यामध्ये अमित पाटील असेल, बबलू पाटील असेल, अजय माने असेल, सुहास खोत असेल, तात्या मराठे देखील असेल, हे आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन क्रिकेट खेळायचो. आणि आज बबलू आला आणि बबलू याने मुंबईमध्ये असोसिएशन स्थापन केलं.
त्यावेळेला वाटलं की बबलू काय करतोय. बबलूचा फोन आला की मारुती भाऊ मी असं असं नियोजन करतोय. आम्हाला देखील स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं मोठं नियोजन बबलू करेल. आणि आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिलं सर असोसिएशन बबलू पाटील यांनी या ठिकाणी स्थापित केलंय. आणि जर तुम्ही ज्यावेळी टॉपला जाता ते टॉप महत्त्वाचं नसतं. तुम्ही जेव्हा पहिली पायरी चढता ना ती पहिली पायरी खूप महत्त्वाची असते. आणि ती पहिली पायरी बबलू पाटील असेल, त्याबरोबर सचिन चव्हाण असतील आणि त्यांचे सर्व पहिले फाउंडर मेंबर होते ना ते खूप महत्त्वाचे असतात. आणि तो मान या ठिकाणी बबलू पाटील यांनी मिळवला. आणि आज त्याच्या अथक प्रयत्नातून आणि अनेक या ठिकाणी अनेक गोष्टींचा त्याग करून मोठमोठे या ठिकाणी जॉब देखील बबलू पाटील यांनी सोडलेत. मी त्याला साक्षीदार आहे बबलू पाटील याला. आणि आज देखील या खेळाडूला क्रिकेटविषयी खूप आत्मीयता आहे आणि ही आत्मीयता आज जोपासताना पाहतोय. आणि या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा आज आपण साकारताना पाहतोय. त्याबद्दल मित्रांनो बबलू पाटील याच्या विषयी टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन बबलू पाटील यांनी केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तर थर्ड अंपायरला या ठिकाणी कॉल येतोय. यस, जर पाहिलं ना असोसिएशन स्थापन झालं जेव्हा यस स्कोर धावसंख्या होते 33 धावा. 6 चेंडूमध्ये जवळजवळ 29 धावांची आवश्यकता असेल. यस सर, पाहिलं ना सर्वात पहिलं असोसिएशन 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन स्थापन झालं. सन्माननीय त्या आपले विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील यांची प्रेरणा घेऊन कुठेतरी सर्व गावांमध्ये असोसिएशन स्थापन व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर कराड असोसिएशन असेल, कराड ग्रामीण असेल, पाटण असेल, त्यासारखे असोसिएशन स्थापन झाले. आणि पश्चिम महाराष्ट्राचे संस्थापक म्हणून कोणाची निवड झाली असेल तर आपले आजचे विद्यमान अध्यक्ष बबलू पाटील. नक्कीच आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके संदीप पाटील म्हणजेच उर्फ बबलू पाटील. बबलू पाटील या नावाने फेमस आहेत. आणि त्यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन देखील स्थापन करण्यात आलं. आणि येणाऱ्या 12 आणि 13 एप्रिल रोजी आपल्याला त्याची पहिली लीग पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व पहिलं त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस थँक्यू सर, ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल एक मोठा अभिमान असणारी गोष्ट. नक्कीच या मित्रावरती आम्हा जुना मित्रांना खूप खूप अभिमान आहे. असा बबलू पाटील आज या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देतोय. आणि ह्या स्पर्धा आपण यशस्वी होताना पाहतोय. कारण सर या अशा स्पर्धा आपण ऑर्गनाईज करताना खूप कष्ट करावं लागतं आणि खूप त्रास असतो, नॉट अ जोक. आणि ह्या अशक्य स्पर्धा आज आपण या एवढ्या सुंदर आपण यशस्वी करताना पाहतोय. त्याबद्दल सर्व कोर कमिटीचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सर पाहिलं ना या 5 वर्षामध्ये अनेक खाचखळगे आले, अनेक संकट आले. आणि त्या संकटावर मात करून त्या संकटांवर पाय ठेवून निर्भीडपणे कोण उभा असेल तर बबलू पाटील आणि त्यांची संपूर्ण कोर कमिटी, जी अध्यक्ष असो, नियोजन प्रमुख असो, सर्व त्यांनी आजपर्यंत 5 वर्षामध्ये ज्यांनी त्यांची साथ कधी सोडली नाही. म्हणून तर म्हणतात ना सर, नाद निराळा आणि 32 शिराळा. येस नक्कीच सर, नाद निराळा आणि 32 शिराळा. कारण जरी मी कराड तालुक्यातला असलो तरी जे मला मारुती भाऊ हे नाव दिलंय ते बबलू पाटील, अमित पाटील आणि अजय भाऊ यांच्यामुळे. कारण हे जिवलग मित्र मला क्रिकेटच्या माध्यमातून भेटले आणि आज आमचे फॅमिली रिलेशन्स या क्रिकेटमुळे आम्हाला जुडले गेलेत. त्यामुळे या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक लोक म्हणतात की तुम्हाला काय मिळालं, तर लाख नाही मिळाले पण लाख मोलाचे हे जिवलग मित्र एकमेकांना मिळतात. त्यामुळेच तर क्रिकेट हा खेळ आज आपण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अनेक खेळाडूंच्या हृदयावरती राज करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याचमुळे आपण सर्वजण या क्रिकेटला देव मानतो. तर या क्रिकेटची सेवा करणं खूप गरजेचं असतं आणि प्रामाणिक सेवा जो क्रिकेटची करतो त्याला नक्कीच या ठिकाणी क्रिकेट कधी धोका देत नाहीये. नक्की सर, पाहिलं तर आज एक अनोखा विक्रम अजून देखील झाला आहे. कारण 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 आणि पहिलाच दिवस पाहिलं तर अंडर द लाईट आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि लाईट आपल्या मैदानावर चारी बाजूने पडलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि हा पहिला असं ना असेल की पहिल्यांदा असेल की डे नाईट सामना आपण खेळतो की काय, असं आपल्या 32 शिराळामधील खेळाडूंना नक्कीच वाटलं असेल. येस नक्कीच सर, कारण थोडंसं बॅड लाईटचं या ठिकाणी
चाललंय. आज सामने थोडेसे जरासे लेट चालू झाले तर उद्या नक्कीच या ठिकाणी काळजी घेतली जाईल. तरी पण सर्व खेळाडू या ठिकाणी स्पोर्ट्समन स्पिरिटने खेळत आहेत, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. उद्या शार्प 8 वाजता सामने चालू होतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. यस सर, उद्या जर पहिला सामना पाहिला तर अरुणदादा स्पोर्ट्स धामवडे विपक्ष चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी असा हा पहिला सामना ठीक 8 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. एक चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला, एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू जवळजवळ फक्त सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली की काय असं म्हणावं लागेल. आणि आज जर पाहिलं तर या आपल्या 32 शिराळा मधील एक नामवंत खेळाडू सांगली एक्सप्रेस विजयजी पाहुले सर यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं आणि उद्या देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्या असोसिएशनमधील स्टार खेळाडू अजय माने असतील, अमित सर असतील, यांना देखील आपण उद्या इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी सामना विजय संघ ठरतोय तो म्हणजे SD लायन्स या संघ मात्र विजयी संघ ठरताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आमचे मित्र एक वाकोड एक्सप्रेस म्हणून ज्याला आपण नेहमीच ओळखतो असा विनोद हा देखील माझा आवडता खेळाडू पाहतोय. तुला देखील माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तुझी गोल